सुरुवातीलाच पुण्यातून एक महत्त्वाची बातमी येते। पुण्यामध्ये भाजपकडून तीव्र आंदोलन करण्यात येते। पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये पोलिसांनी भाजप नेत्यांना अडवलेलं आहे आणि याच ठिकाणी भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे। भाजपने काँग्रेस विरोधात इथं जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली आहे। काँग्रेस भवन इथं सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। भाजपनं काँग्रेस विरोधात आता आक्रमकपणे पुण्यात आंदोलनाला सुरुवात केली आहे। राहुल गांधी यांनी हिंदूंविरोधात केलेल्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झालेला आहे। राहुल गांधी यांनी भाजपवर टीका करताना हिंदुत्वाचा उल्लेख करत काही वक्तव्य केली होती आणि या वक्तव्याचा निषेध करण्यात येतोय। भाजप आता या मुद्द्यावरून पुण्यात आक्रमक झाल्याचं दिसतंय। दरम्यान या परिस्थितीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी यांनी। काँग्रेसकडून वेगवेगळ्या पातळीवरची अशी वक्तव्य आहे त्याची सुरुवात राहुल गांधींनी केलेली आहे। राहुल गांधी जे बोलले की हिंदू हा हिंसक आहे, मारकाट करणारा आहे, त्यांचा विरोध भारतीय जनता पक्षाला नसून धीरज घाटेंना नसून हिंदुत्वाच्या चेहऱ्याला आहे। धीरज घाटे आपल्यापर्यंत नीट पोहोचू शकत नाही। आपण थेट प्रतीक्षा यांच्याबरोबर पुन्हा एकदा जोडले जातोय। प्रतीक्षा, काय नेमकं आंदोलकांचं म्हणणं आहे? कोणत्या मुद्द्यावरून हे आंदोलन केलं जातंय? काँग्रेस यांनी एक आंदोलन केलं होतं। मनोहर भिडे यांनी जे वक्तव्य केलं होतं महिलांबाबत, त्याबाबत काँग्रेसचे आंदोलन केलं होतं पुण्यामध्ये। मात्र यावेळी काँग्रेसचे शहर प्रमुख जे आहेत अरविंद शिंदे यांनी भाजपच्या पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर डायरेक्ट टीका करत त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं। ते म्हटले, तुम्ही जर झेडप्लस सुरक्षा घेऊन जर फिरत असाल तर तुम्ही प्रोटेक्टर आहात आणि तुमचं नाहीतर मर्डर केला असता, अशा प्रकारे त्यांनी धीरज घाटे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं। धीरज घाटेंना भाजपचा पूर्ण सपोर्ट आहे आणि धीरज घाटे हे घाबरतात आणि म्हणून सिक्युरिटी घेऊन फिरतात। त्यांनी सिक्युरिटी काढून बाहेर आले तर आम्ही त्यांचा मर्डर करू, अशा शब्दात अरविंद शिंदे यांनी धीरज घाटे यांच्यावर निशाणा साधला होता। आणि याच गोष्टीचा निषेध म्हणून भाजपाने आज पुण्यामध्ये काँग्रेस भवनच्या इथे आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला होता। मात्र बालगंधर्व चौकातच त्यांना अडवण्यात आलेलं आहे आणि पोलिसांनी संपूर्ण या आंदोलनानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू न देता पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची खबरदारी घेतलेली आहे। मात्र या वक्तव्यावरून आता थेट भाजपा विरुद्ध काँग्रेस हे आक्रमक झालेलं आहे आणि एकमेकांबद्दल ताशेवारी करत आहेत। अगदी आपण पाहतोय की या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आता आमने सामने आलेले आहेत। एकीकडे भाजप आंदोलन करते तर काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांमधला आपापसातला वाद आहे आणि त्या मुद्द्यावरून सुद्धा भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत। त्यांनी बालगंधर्व चौकात आक्रमकपणे घोषणाबाजी करत हे आंदोलन केलंय तर दुसरीकडे काँग्रेस भवनला सुद्धा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। दरम्यान हे ताजे व्हिज्युअल्स आपण पाहतोय, ताजी ही दृश्य आपण पाहतोय। भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। बालगंधर्व चौकात त्यांनी आक्रमकपणे घोषणाबाजी करत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचाही निषेध करायला सुरुवात केली आहे। त्याचबरोबर काँग्रेस भवन इथं सुद्धा आंदोलनाची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी त्या ठिकाणी सुद्धा बंदोबस्त तैनात केला। पुण्यात भाजपकडून जोरदार आंदोलन करण्यात येते। स्थानिक नेत्यांमधला, दोन्ही पक्षांमधल्या स्थानिक नेत्यांमधला वाद आहे आणि त्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात येत आहे।